दोन हाताने ती पत्राळ धरली आणि दोन हाताने परमात्मा त्या कन्या खायला लागला. पण त्या कन्यामध्ये जे भाव होता तो कितीही त्या कौरवाच्या घरी जाऊन पंचपक्वान्नाचं अन्न खाल्लं तरी मिळत नव्हतं. ज्याच्या घरामध्ये ज्याच्या ठिकाणी भाव असतो, प्रेम असतं, तिथं परमात्मा जात असतो. विठ्ठल देवाला दुसरं तिसरं काय. देव सोयरा होतो, कोणाचाही सोयरा होत नाही. देव दिनाचा सोयरा. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. दिनाच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये गोडी आहे, अंतरीची घेतो गोडी. भावाची जोडी असेल तर अंतःकरणातल्या गोडीचा उपयोग. कुठेही अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे, प्रेम असला पाहिजे. आताच्या काळामध्ये ते दुरावा झालाय. खूप दिसायला खूप आपण बोलतो, मोबाईलवर घंटेने घंटे बोलतो, पण घरी आला तर पाहुणा किती वेळ बोलतो. मोबाईल संपत नाही आपल्याला, तर पाहुण्याला बोलायला वेळ कुठे आहे. कोणता पाहुणा यावा, 4 दिवस राहावा, तर राहिलं नाही. त्यालाही राहायची इच्छा नाही, याला ठेवून घ्यायची इच्छा. पूर्वी कीर्तनकारही 2-2 दिवस राहायचे, आनंद वाटायचा. आता गाडीतून मंडपात, मंडपातून गाडी. कोणाला न्यायची इच्छा नाही, याला जायची इच्छा. पूर्वीच्या काळामध्ये पहिल्या दिवशी यायचे, दुपारीच यायचे, वाहन नव्हते. दुपारी येऊन प्रवचन वगैरे करायचे, रात्री कीर्तन करायचे, रात्री मुक्काम करायचे, पुन्हा सकाळी स्नान वगैरे, एखादं प्रवचन करा म्हणलं तर प्रवचन करून दुपार. ही पूर्वच परंपरा होती. आता तसं राहिलं. आता कोणालाही वेळ नाही, ऐकणाऱ्यालाही वेळ नाही, सांगणाऱ्यालाही वेळ. पूर्वीच्या लोकांकडे भांडवल जास्त होतं सांगायचं, आताच्या लोकांकडे भांडवल कमी झालं. विठ्ठल चिंतनाला वेळच नाही. महाराज रोज 3-3 कीर्तन आहेत म्हणल्यावर कुठलं चिंतन, काय चिंतन करणार. असो, कीर्तनामध्ये भाव असला पाहिजे. भाव म्हणजे किंमत नाही, आता तेच झालं. भाव म्हणजे प्रेम. देवाला कशाची आवड असेल तर प्रेमाची आवड. देवाला दुसरं तिसरं कसं. थोर प्रेमाचा भोके
बरं प्रेम असावं कसं? शास्त्रकाराला जर विचारलं, नारद ऋषींना जर विचारलं, तर नारद ऋषी आपल्याला सांगतात बाबा प्रेम असावं कसं. काही लाभ असावा, मिळावा म्हणून करावं का प्रेम? नाही, त्याला प्रेम म्हणत नाही. मोबदल्यामध्ये काहीतरी आपल्याला तुझ्याकडून जर अपेक्षा असेल तर तो देणं घेणं म्हणतात, प्रेम नाही. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम अनुभवतर रूपम असं असणारं प्रेम असलं पाहिजे. गुणरहित, एखाद्यावरती प्रेम करायचं, एखादं गुण पाहून प्रेम करणं, ते प्रेम करणं. त्याचा गुण बाजूला गेला की संपतो. फार छान कीर्तन करता महाराज म्हणून जर प्रेम केलं तर त्या व्यक्तीवरती प्रेम नाही, त्या कीर्तनावरती प्रेम. फार दिसायला सुंदर आहे म्हणून प्रेम करणं म्हणजे त्याच्या रूपावरती प्रेम आहे, त्या व्यक्तीवरती. गुणरहित म्हणजे गुण न पाहता केलेलं प्रेम, त्याला गुणरहित. कामना रहितम, काही इच्छा ठेवून केलेलं प्रेम. आपण एखाद्यावरती प्रेम करावं, त्याच्यात मोबदल्यामध्ये काहीतरी आपल्याला मिळावं, तो आपल्यावरती प्रेम करावं. कामना रहितम. प्रेम हे वाढतं असावं, उडतं नसावं. तुम्ही पहा बऱ्याच ठिकाणी आता हे काळ आता विचित्र निघालाय. प्रेम विवाह खूप चालू आहे. प्रेम विवाह, ते प्रेम विवाह किती दिवस टिकतो? बऱ्याच ठिकाणी वर्ष 2 वर्षाच्या नंतर बरोबर त्यांचा घटस्फोट होतो. म्हणजे त्यांनी प्रेम केलं, कशावरती प्रेम केलं? रूपाला पाहून प्रेम केलेलं, कामनेला पाहून प्रेम केलेलं, ते टिकणारं प्रेम नसतं. असं प्रेम असावं ते प्रत्येक क्षणाला वाढतं. आईचं बाळावरचं प्रेम हे कसं असतं? प्रत्येक क्षणाला वाढणार असतं का कमी होणार असतं? प्रत्येक क्षणाला वाढणार. जी तरुण आई आहे, जिला पहिलं अपत्य झालं, जी पूर्वी कधी कोण्या लेकराला जवळ घेत नव्हती, अंगावरती जर ते लेकरू दुसऱ्याचं शी केलं तर ती झिटकाळून लावायची, ती जेव्हा आई होते पहिल्यांदा, त्यावेळेला ती आपल्या बाळाला किती प्रेम करते. ती कोणाला हात लावू देत नाही. जी की तिच्यापेक्षा कितीतरी मोठे असतात, लेकराला कसं सांभाळावं सगळं कळतं, तरी सुद्धा म्हाताऱ्याला ती सांगते, आई अगं थोडं सांभाळू. तिला कळत नाही का तिला 4-4 लेकरं झालेली असतात. पण का ती सांगते? त्याचं कारण आहे वात्सल्य, प्रेम. ती आईला म्हणते, आई थोडं लेकराला जपू. का म्हणत असेल? प्रेम. आणि ते वाढत असतं वरचीवर वर, ते खुडत नसतं आईचं प्रेम करत. प्रतिक्षण वर्धमान. प्रेम कसं असतं सांगता येतं का हो? जगामध्ये प्रेम सांगता येत, कधीच सांगता येत. एखाद्या माणसाला विचार, त्याच्यासाठी एक उदाहरण नारदाने सांगितलं. मुकस्वादवत. मुकस्वाद म्हणजे मुका माणूस आहे, त्याला बोलता येत नाही. त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा साखर द्या त्याच्या हातावरती, पेढा द्या त्याच्या हातावरती, आणि त्याला विचारलं की हे कसं असतं, सांगता येईल का त्याला? त्याला सांगता येत नाही. पण आता समजा मी आपल्याला दिलं, 1 किलोभर गुळ खायला दिला. साखर म्हणलं तर शुगर आहे म्हणतात तुम्ही, गुळ घ्या. गुळ खायला दिला, आणि गुळ खायला दिल्याच्या नंतर तुम्हाला जर मी विचारलं गुळ कसं आहे, तुम्ही काय सांगता? गोड आहे मला. पण मी जर विचारलं तुम्हाला की गोड म्हणजे कसं असतं, ते गोड म्हणजे गोड असतं. 1दा 2दा 3दा जरी मी विचारलं तर तुम्ही तेच सांगणार की गोड म्हणजे गोड असतं. त्यातला एखादा हुशार व्यक्ती म्हणतो की महाराज तुम्हाला गोड म्हणजे कसं आहे कळत नाही ना, हे घ्या म्हणजे आम्हाला दिलेलं त्याच्यातलंच खडाभर तुम्ही घ्या आणि तोंडात टाका, म्हणजे कसं आहे ते कळत. म्हणजे ह्या गोष्टी जसा गोडी हे सांगता येत नाही, अनुभवावी लागते, तसं प्रेम हे अनुभवावं लागतं. प्रेम नाही सांगता गोडता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम सांगता येत नाही, दाखवता येत नाही, काही नाही, ते अनुभव घ्यावा लागतो, चित्तामध्येच ते कळतं. लेकराचं बापाचं लेकरावरती खूप प्रेम असतं, परंतु सगळं दाखवता येतं का बापाला? दाखवता येत.
तसंच आहे, माईला प्रेम दाखवता येतं परंतु बापाला प्रेम दाखवता येत नाही. प्रेम जर दाखवलं बाप की पोरग बिघडून जात. एकांतामध्ये बापाला खूप प्रेम वाटतं लेकराबद्दल परंतु त्याला दाखवतात प्रेम नाही, सांगता येत नाही, दाविता बोलिता दाविता येत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही, दाखवता येत नाही, ते प्रेम आहे, त्याला अनुभव करत. अविच्छिन्नम, अविच्छिन्नम म्हणजे काय असतं? ते कधीही त्याच्यामध्ये विच्छिन्नता नसते, भेद नसते. जसं उदाहरण त्याच्यासाठी सांगतात, पाणी आहे, पाणी एका तांब्यामध्ये दुसऱ्या तांब्यातून आपण पाणी टाकायला लागलो, ते पाणी कसं होतं? तुटत तुटत पाण्याची धार पडते की अखंड पडते? अखंड आहे, तुटत तुटत. आणि तेच तेल एखाद्या भांड्यातून दुसऱ्या भांड्यात काढतो, त्याची धार कशी असते? अखंड असते की? तेलाची धार जशी असते अविच्छिन्न, तसं प्रेम असतं. तैल धारावत, तेलाच्या धारेसारखं प्रेम असतं. विठ्ठल या प्रेमामध्ये आता हे प्रेमाचे वेगवेगळे लक्षण सांगितलं मी आपल्याला, प्रेम कसं असावं. या अभंगामध्ये सुद्धा त्या प्रेमाबद्दलचाच विचार, भगवंताचं भक्तावरती असणारं प्रेम. मग प्रेमामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे, त्याला प्रीती लक्षण म्हणतात. काय काय असलं पाहिजे? ददाती, प्रतिगृह्णाती, देणं घेणं प्रेमामध्ये असलं पाहिजे, मैत्रीमध्ये. ददाती प्रतिगृह्णाती गुह्य पृच्छति, देणं घेणं, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छति. 6 गुण एका प्रेमाचे लक्षण सांगितले. कोणते? देणं घेणं, मनातली गोष्ट सांगणं, ऐकून घेणं. भुंक्ते भोजयते चैव षडविधा प्रीती लक्षणम. जेवायला जाणं, जेवायला बोलवणं, असे किती? 6 गोष्टी आहेत. पहिलं काय? ददाती, देणं, देत जावं. माणसाला द्यावं वाटत नाही, दुसऱ्याकडून घ्यावंच वाटत. आम्ही कसं द्यावं महाराज? पुढचा परत देईल की नाही कोणाला माहिती. देणं हे असलं पाहिजे. मैत्रीचे गुण सांगत असताना हे 6 गुण सांगितले. मित्रत्वामध्ये देणं घेणं असलं पाहिजे. एखादा मित्र त्याच्याकडून घ्यायचं, आपण द्यायचंच नाही असं जमत नाही. श्रीमंत आहे, मैत्री जर टिकवायची असेल तर माणसाला ती मैत्री देणं घेणं त्याचं व्यवस्थित असलं तर मैत्री. कधी कधी खूप जवळचे मित्र असतात परंतु बिघडतं कुठं? घेण्या देण्यामधूनच बिघडून जात. महाराज त्याची रीत वेळ काय? इतके पैसे माझ्याकडून घेऊन गेला, द्यावं की नाही? भांडण सुरू होत. अरे लहानपणापासून बालवयापासून तुम्ही एकत्र राहिलेले, एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. परंतु देणं घेणं याच्यामध्ये आपली असलेलं प्रेम सुद्धा नाही. म्हणून देणं घेणं दोन्ही असतं. ददाती प्रतिगृह्णाती. दुसरं गुह्यम आख्याती पृच्छते. आपल्या अंतःकरणामध्ये जर काही वेदना असतील, दुःख असेल, बरं लोकांना दुःख असेल, कुठं सांगावं? मोठ्या लोकांना सांगता येत नाही. आपल्यापेक्षा लहानाला सांगितलं तर अपमान झाल्यासारखा वाटतो. मग सांगावं कोणाला? हे मोकळं करण्याचं एक ठिकाण असतं, ते म्हणजे मित्र. मित्राजवळ जाऊन मोकळी आपलं अंतःकरण मोकळं केलं. मग त्याला सांगायचं आपल्या अंतःकरणात आख्याते, आख्यान करणं, त्याच्या पुढे सांगणं जे अंतःकरणामध्ये आहे. नुसतं आपलंच त्याला जडगरानं रडगरानं सांगत बसायचं नाही, तर त्याच्याही कडे जर समजा कधी काही परिस्थिती आली तर त्याचंही ऐकून घ्यायचं, तर ते प्रेम आहे. आपलंच लावायचं गेलं तेव्हा आपलंच लावायचं, त्याचं ऐकूनच घ्यायचं नाही असं म्हणत नाही. तर काही लोकांना असतं आपला मोठेपणा तेवढा सांगायचा ना काही दुःखाच्या गोष्टी सांगायच्या.
दोन्हीही कडून त्याचे दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत. देणं घेणं झालं, घुमते भोज येते. जेवायला मित्राला बोलवलं पाहिजे, त्याच्याकडे जेवायला गेलं पाहिजे. काही काही लोक दुसऱ्याला जेवायला बोलवतात पण त्याच्याकडे जेवायला जात नाहीत. का? महाराज आमच्या इथं आम्ही कोलम तांदूळ खातो हो, आणि त्याच्या घरी जर आम्ही जेवायला कधी गेला तर आम्हाला तो पोट्याचे घालतो. कशाला जाऊ? आमच्या इथं आम्ही शेंगदाणा करडीचं तेल भारीचं तेल खातो, त्याच्या इथं जर गेलं तर पाम तेलाची भाजी करून खातो. अरे पण प्रेम आहे ना. तुझ्या घरी खूप काही असेल परंतु काय उपयोग? त्याच्याकडेही गेलं पाहिजे, त्याच्याकडून आपणही तर प्रेम टिकून राहतं. नुसतं आपणच आपल्याकडेच म्हणलं तर जमत. या 6 गोष्टी जिथं असतात त्याला प्रेम. भगवंतामध्ये आणि गोपाळामध्ये ह्या 6ही गोष्टी होत्या. भगवान गोपाळांना देतही होते, गोपाळांकडून घेतही होते. गुह्य भगवान भगवंत गोपाळांना सांगायचे, मित्राला सांगायचे आणि त्यांचं ऐकून घ्यायचं. भोजन करायला भगवान त्यांच्याकडेही जायचे आणि सगळ्याला बोलून घ्यायचे. भगवान सगळ्याकडे जायचे. पण इथं तुकोबार आहे, ही जी भोजनाचं उष्ट खाण्याची गोष्ट सांगितली. कोणाची उष्ट खातात त्यांचं स्वरूप जर पाहायला लागलो आपण, कसं आहे, गोवळे कसे आहेत, गोवळ्याचे पोरं आहेत. पाहायला गेलं तर फार काही चांगले नाहीत, परंतु त्यांचं उष्ट परमात्मा खातो. अभंगाचा त्यांची उष्टावळी. पाहायला गेलं तर कशी आहेत गोवळी, त्यांचा विचार जर केला तर त्या गवळ्यांचा जर विचार आपण पाहायला लागलो गोकुळामध्ये, अंगावरती कपडे फार भरदस्त होते का हो? शेतकऱ्याची मुलं कशी राहतात? आताचा काळ वेगळा आहे.
आता शेती हे ते भानगड वेगळे. पण पूर्वीच्या काळामध्ये शेतीमध्ये गायीच्या सेवेमध्ये असणारे ते गोपाळ रोज सकाळी उठल्याच्या नंतर गायीचं शेण काढणं, गोमूत्र काढणं, झाडून काढणं, दूध काढणं, या सगळ्या गोष्टी ते करायचे. आणि ते दूध काढत असताना अंगावर उडायचं, ते शेण लागायचं, तसंच राहायचं. उरट अंगाचा वास यायचा. दिसायला फार सुंदर नव्हते. कोणतं वाकडाच होता, कोणता पेंड्याच होता, कोणता लंगड्याच होता. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे गोपाळ होते. तरी सुद्धा त्या गोपाळांकडे परमात्म्याचं प्रेम होतं. गोपाळांकडे त्यांचं उष्ट काय झालं, असा एक दृष्टांत सांगतात की एक गोकुळामध्ये एक ब्राह्मणाचा मुलगा होता आणि तो त्याच्या घरी नुसती दारिद्र्य अवस्था. त्याच्या इथं जेवायला कधी मिळायचं म्हणून तो काय करायचा, नंदबाबाच्या घरी कृष्णासोबतच राहायचा नेहमी. नंदबाबांनी त्याला सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही आमच्याच घरी राहत जा, एक ब्राह्मणाचा मुलगा आहे, तो कृष्णासोबत जेवत जा वगैरे वगैरे. बरेच दिवस झाले. एक दिवशी परमात्म्याने त्याला विचारलं, का रे म्हणले, रोज माझ्या घरी येतोस, जेवण करतोस, 3 टाइम मस्त खातोस, कधी बोलवत नाहीस आम्हाला? तू बोलायला पाहिजे ना. तो लाजला. तो म्हणायला लागला, देवा तुला आमच्या घरी, तू एवढा मोठाचा मुलगा, रोज पंचपक्वान्न तुझ्या घरी खाणार, रोज लोणी वगैरे खाणार तू, देवा आमच्या घरी काय काय आमच्या इतर मी कसा तरी तुमच्या घरी जगतो, पण आमच्या घरी आई वडील आमचे रोज पाणी पिऊन झोपतात. भगवान म्हणायला लागले, तसं जमत नाही, मी उद्या दुपारी तुझ्याकडे जेवायला येईल. तो मुलगा घरी गेला आईकडे. आईला त्याने सांगितलं, आई काही कर म्हणले, रोज मला आता कंटाळा आला, रोज उठून मला त्या नंदाच्या घरी तुम्हाला जेवायला पाठवतेस, कृष्णाच्या घरी, आणि कधीतरी त्याला बोलवत नाहीस. तो मला खिजवतो, रोज माझ्या घरी जेवायला येतोस आणि मला बोलवत नाहीस. आई म्हणायला लागले, अरे आपल्या घरी आपलेच डाळ शिजत नाही तर त्याला कुठं बोलवावं तेवढ्या मोठ्या? नाही, मला माहित नाही का उद्या कृष्ण आपल्या घरी जेवायला येणार का? दुसरा दिवस उजळला, दुपारची वेळ, घरात तर अन्नाचं कण नाही. काय करावं? ती आई दुपारच्या वेळेला घरातून बाहेर निघून गेली. काहीच नाही करा. कृष्ण बरोबर 12 वाजता आले, दारामध्ये उभा राहिले. काय रे, झालं का स्वयंपाक? भूक लागली? घरामध्ये पाहायला लागले तर आई, कृष्णा कोणीच नाही रे. काय तो आलाच, पण घरात तर काहीच नाही. देव म्हणायला लागले, कसं काही नसतं, बघू म्हणले घरामध्ये, मी हुडकतो सगळं. तूही हुडक, मी हुडकतो. तू हुडकायला लागला घरामध्ये. एका कोनाड्यामध्ये एक मडकं दिसलं. मडकं काढलं त्या मुलाने आणि पाहायला लागलं तर मध्ये 8-10 दिवसापूर्वीच ताक मध्ये 1-2 झुरळ पडलेले, खूप आंबट वास यायला लागले. ते झुरळ कसं तरी हाताने काढले, त्याला बोटाने फिरवलं. भगवान पाहतच होते हा काय करतोय. तो मित्र म्हणायला लागला, हा रोज ताजत दोन्ही खाणारा बाबा 8-10 दिवसाच्या पूर्वीचा जर ताक याला दिलं तर याला सर्दी खोकला त्रास होईल ना, त्याला कशाला द्यावं? म्हणून तो म्हणायला लागला की कृष्णा इथं काहीच भेटत नाही रे, काय करावं? ते मडकं उचललं तोंडाला लावलं. हे जर माझा मित्र जर पिल, भावना काय होती? देवणी ही भावना नव्हती, पण तो जर कृष्ण पिल तर त्याला त्रास होईल, त्यापेक्षा आपणच ते प्यावं, त्रास झाला तर हरकत नाही. भगवंतानी त्याच्याकडे लक्ष गेलं. भगवंताचं ते म्हणायला लागले, काय करतोस तू काय पितोस? काय पितोस म्हणजेपर्यंत त्याने ते
तोंडात टाकलं. भगवान धावत जवळ गेले आणि धावत जवळ जाऊन परमात्मा त्याला म्हणतात, थांब, जे आहे ते राहू दे तोंडात, मला पाहू दे. भगवंताच्या त्या हातातलं त्याचं मडकं काढून घेतलं, त्याच्यात तर काहीच राहिलं नव्हतं आणि त्या मुलाला सांगितलं, लांब पाहू दे. तोंडात काय पाहू दे म्हणल्याबरोबर तोंडाला लागलेलं होतं त्याचं थोडस ओन, तोंडानं सगळ्यात वास यायला लागला. कशाचा? आंबट ताकाचा वास. म्हणले, लबाडा, चोरून मला पितोस तू, हा म्हणले. आणि भगवंतानी काय केलं, त्याच्या मुखामध्ये जे होतं ताक, ते तोंडातलं ताक किंवा त्याच्यात ओठाला लागलेलं ताक ते आपल्या जिभेनं चाट. पाहता गोवळी उष्टावळी. कशासाठी खाल्लं? देवाला काय मिळत नव्हतं का? प्रेम होत. देवाची सुद्धा इच्छा होती, हा आपल्याकडूनच खातो, याच आपण घेतलं पाहिजे, ऋणातून मुक्त केलं पाहिजे. हे आपल्याला कळत नाही. देव आपल्याला मागतो याचा अर्थ का मागत असेल, त्याचं कारण आहे की बाबा तुम्ही ऋणामध्ये राहू नये म्हणून देवाला देत जावं, नाही तर दारिद्र्य येतं माणसाला. त्या मित्राकडून त्याच्या मुखातलं जे घेतलं असं उष्ट परमात्मा खायचं. नुसतं उष्ट नाही, उष्टावळी. उष्टावळी वेगळी आणि उष्ट वेगळं. उष्ट कशाला म्हणतात? पानातलं घेतलं तर उष्ट. अनेक ठिकाणचं सगळं जमा करून घेणं त्याने उष्टावळी. उष्टावळी. परमात्मा सगळ्या गोपाळांकडून उष्ट उगच खात होते का? गोपाळांचं देव उगच उष्ट खात होते का? उगच खात नव्हते. अधिकार आला पाहिजे देवालाही उष्ट द्यायचा. उगं होत अहो, नुसतं आपण नेलेलं देव खात नाही हो. चांगलं अनसूट पाण्यामध्ये आपण तयार करतो, सगळं करतो, नेऊन देवाला नैवेद्य दाखवतो, खातो का हो देवा? त्याच्यासाठी भक्ती फार केली पाहिजे. कोणाच्याही हातचा नैवेद्य देव खात नाही, त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे. नैवेद्य हाती महिमा संतांचा महिमा आहे. हा सामान्य लोकांचा. आपल्यासारख्याच्या हाताने देव कधीच जेवत नाही. का जेवत नाही? ते स्वयंपाक झाल्यावर पूर्ण मन अगोदर आपलं त्याच्यावरती जात. ते काय खात होते? देवाला दाखवा म्हणतो आपण, आहे की नाही? आपलं काय नैवेद्य दाखवा देवाला. खाऊ घाला म्हणतो का आपण? खाऊ घालायची ताकदच नाही ना आपल्याला. त्याच्या समोर ठेवून त्याचं कधी आपल्याला मिळतं हेच आपलं लक्ष असतं. त्याचंही आपल्यालाच मिळावं या भावनेमधले आपण तो कसं खायला. देवासमोर कधी येईल, त्याचं समोरचं आपण कधी खाल, ही जर भावना आपली असेल तर तो आपल्या हातचं खाईल, खाणार नाही. पण देव खातो कोणाच्या हातचं? भक्तांच्या हातचं खातो. नामदेवरायांच्या हातचं. जनाबाईच्या सोबत बसून भाकरी खातो परमात्मा. अनेक संत महात्म्यांसोबत परमात्मा जेवतो. का जेवत असेल तर त्यांचं साधना आहे. आपली साधना फार कमी. आपण साधनाच करत नाही.
आपल्याला वाटतं आपण 1 माळ 2 माळ 4 माळ जप केलं तर भरपूर. महाराज दिवसभरामध्ये आम्ही 10 माळी जप केला, चांगला संपलं. सांगायची फार खराब सवय असते आपली. इतका केलं महाराज परमार्थ. परमार्थ कधीच सांगू नका बापा. परमार्थ झाकून ठेवा. प्रपंचातलं जे काही चुकलं ते सांगायला शिका. आपण जे चुकलं ते झाकून ठेवतो, जे सांगायचं नाही ते सांगतो, आणि सांगायचं ते सांगतो. उलट आहे सगळं. दान करायचं तर असं दान करा की ते इकडचं तिकडे कळू नये आपल्याला. असं उदाहरण सांगतात. दानामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर कर्ण महाराज. कर्ण महाराज एकदा सकाळच्या वेळेला सकाळी हजामत करत बसले. हो, हजामत करायला न्यावी आला आणि ते हजामत चालू, दाढी करणं चालू असताना एक याचक आला, एक ब्राह्मण आला आणि त्याने सांगितलं की आपलं नाव मी खूप ऐकलंय आणि मला काही पाहिजे आपल्याकडे. अवस्था कशी होती? दाढी कटिंग करायची शुद्ध असते का अवस्था? त्याच्यातही ते पारशी अवस्थेमध्ये स्नानाच्या अगोदर आपण दाढी कटिंग करतो. न्हाव्याच्या हातामध्ये आपलं आता शरीर त्यांनी दिलेलं पूर्ण कटिंग चालू आहे, दाढी चालू आहे, अर्धवट दाढी झालेली आहे, जी की आपण दाढी झाल्याच्या नंतर कटिंग झाल्याच्या नंतर तेल लावून नंतर स्नान करतो. आपली पद्धत आहे. असं दाढी करून कुठेही घरानं फिरत नाही आपण. फिरत असाल तर फिरत जाऊ नका. कटिंग करून दाढी करून घरामध्ये फिरत जाऊ नये. उंदर झुरळ जास्त होतात. शिवाशिव होऊ नये. कुठं बंदास्त फिरतो आपण. नियम नाही काहीच नाही. काय महाराज त्याला दाढी करून फिरलं तर काय होते बघा तुमचं. अशुद्ध असतो बाबा आपण. अशुद्ध अवस्थेमध्ये फिरत जाऊ नये. ते त्या जागेवरती बसलेले राजाची दाढी करणारा तो न्यावी आणि त्याच्या समोर आलेला मागायला याचक ब्राह्मण, आणि तो मागायला लागला की माझ्या मुलाचं मौंज बंधन आहे, मला काही तुमच्याकडून अपेक्षा आहे. ते म्हणायला लागले आता ही अवस्था दाढी करण्याची. नावी म्हणायला लागला थांबा थोडं, आंघोळ वगैरे करून येतील महाराज, नंतर तुम्हाला देतील. असं म्हणत असताना कर्णाने सांगितलं थांब थोडं. कर्णाच्या डाव्या हातामध्ये त्याला दाढीला लावण्यासाठी पाणी, राजाचे जी वाटी होती ती काय सामान्य असेल का हो? जर्मनची टपरी सोन्याची होती. सोन्याची मोठं वाडगं मोठं होत. त्या कर्णाने आपल्या डाव्या हाताने उचललं आणि त्या ब्राह्मणाला म्हणायला लागला भूदेवा समोर या. ब्राह्मण समोर आला आणि त्याच्या हातामध्ये ती वाटी देऊन टाकली. कृष्णार्पण म्हणलं, जा तुम्ही. तो नावी विचारायला लागला काय म्हणले राजेसाहेब, एक तर तुम्ही एवढ्या अशुद्ध अवस्थेमध्ये अजून स्नान केलं नाही, तुम्हाला तेल लावलं नाही, तुम्ही स्नान केलं नाही, अजून शुद्ध तुम्ही झाला नाही, अशा अशुद्ध अवस्थेमध्ये तुम्ही द्यायला लागला, तेही डाव्या हाताने द्यायला लागला. दान द्यायचं तर उजव्या तर हाताने द्या. कर्ण म्हणायला लागले बाबा माझी तू दाढी करावी, तेल लावावं, स्नान करावं, मग कपडे बदलावे, नंतर मी यावं. कोणाला माहित आहे तितकं मी जगणार आहे की नाही. मग डाव्या हातातून उजव्या हातामध्ये ते घेऊन तरी द्यायचं होतं. अरे तितका वेळ तर कोणाला माहित आहे जगणार आहे ना. कल करेसो आज कर, आज करेसो अब. आपल्याकडे म्हण उद्या करायचं काम आज करा. हे काय दान पुन्हा करतो होत नाही. जेव्हा घडायचं तेव्हा करून घ्या, नाहीतर कधी बदलून जाईल मन काही सांगता येत. एक बाई कीर्तनामध्ये बसली. वाटलं तिला की आपल्या घरी महाराजाला घेऊन जा. मनामध्ये कल्पना सुरू झाली एवढे चांगले कीर्तनकार आहेत, महाराज घरी घेऊन जावं, त्यांचे पाऊल लागावे. ठरवलं, कीर्तन झालं. तिथं न्यावं या वेळेला तिच्या डोक्यामध्ये अशी भावना होती घरी घेऊन जावं, पाय धुवावे, दूध वगैरे द्यावं, दक्षिणा एक 500 रुपये द्यावं. ठरली का मनामध्ये? किती?
आत्ताच्या भावामध्ये 500 रुपये द्यावे. कीर्तन झालं, आरती झाली, ती महाराजापर्यंत आली, महाराजाच्या पाया पडली. महाराजाला ती म्हणायला लागली, महाराज आमच्या घरी थोडा वेळ या. ठीक आहे बाबा येतो. जायला लागली. जाता 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 घरापर्यंत पोहोचताना विचार मनामध्ये बदलला. ती म्हणायला लागली, महाराज येतो तर म्हणले, परंतु 500च्या ऐवजी 250 देत तर जमले. ठीक आहे 250. सगळे काला देणं झालं, पाया पडणं झालं, सगळं झालं. महाराज म्हणायला लागले, त्या बाईच्या घरी जायचंय, त्याने आम्हाला आमंत्रण दिलं, एकाने त्याने घेऊन महाराज तिच्या घरी गेले. स्वागत वगैरे झालं, पाय धुणं झालं, सगळं झालं, दूध वगैरे केलं, काय वेलदोडे टाकले त्याच्यामध्ये, काजू बदाम अमुक तमुक केशर बिशर सुंदर दूध करून दिलं. दूध वगैरे देणं झालं, सगळा विचार केला. दूध करताना मनामध्ये विचार यायला लागला की आता एवढं सगळं दुधामध्ये सगळं हे टाक ते टाक ते टाक टाकायला लागले. बराच खर्च झाला. कुठं 250 रुपये देत बसावं व 100 रुपये दिल तर काय. सगळं झालं. दूध दिलं महाराजाला, दूध पिले महाराज. आता नमस्कार करायची वेळ आली, दक्षिणा द्यायचं. सगळं झालं, हिशोब घातला, पाहायला लागले. आपल्या पर्स मध्ये निघाले 10 रुपये. 10 रुपये काढले. ते म्हणायला लागले, महाराज आता काय करावं, एवढीच दक्षिणा घ्या. इथं कोणी तसं करत नाही बरं का. इथं तुम्ही कोणी मनाला लावून घेऊ नका. ही गोष्ट ती बाई तिथं केली. पहिला विचार काय होता, 500 रुपये द्यायचा. दिली किती. जर समजा मंडपामध्ये जर तिच्या जवळ असते तेव्हा जर दान देऊन टाकले असतं, पुण्य 500चं भेटलं असतं की. फलमे पर्य काय ते आपल्याकडे ते प्रळय केव्हा होईल काय सांगताय. बुद्धी केव्हा बदलेल. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग दरो जाता संगत क्षणोक्षणाला आपली बुद्धी पालटत असते. त्याच्यामुळं इथं असलेलं एका पावलाच्या नंतर आपली बुद्धी कशी जाईल माहिती नाही. जेव्हा अंतःकरणामध्ये द्यायची इच्छा होते ना, तेव्हा देऊन सरळ मोकळं व्हा. पुन्हा काय मन बदलेल काही सांगताय. देऊन टाका, दान देऊन टाका. त्याच्यासाठी फार औदार्य पाहिजे, मिळालेलंही द्यायला. घडलेली घटना. आमचे गुरु महाराज देगलूरचे, त्यांचा जर विचार करायला लागलो देगलूरकर महाराजांचा, त्यांनी एक त्यांच्या गुरूंचा अनुभव सांगितला. पंढरपूर गोपाळ शास्त्री गुरु हे फार विद्वान होते, अतिशय विद्वान. अधिक महिन्यामध्ये त्यांचा एक नियम होता. पहिल्या दिवशी पहिलं जे काही त्यांना कोणी धोंडवान देत असेल तर ते दान ब्राह्मणाला देऊन टाक, कशाचंही असू दे. मग योगायोग महाराज तिथं होते आणि त्यांचे गुरु महाराज त्यांना धोंडवान देण्यासाठी एक बाई आली आणि ते धोंडे कशाची दिली. सामान्य आपल्यासारखे तिळाचे नाही, सोन्याचे धोंडे. त्या काळामध्ये 5 तोळ्याचे सोन्याचे धोंडे केले. आमच्यासारख्या महाराजाला भेटला असलं तर आज किती आनंद झाला असता. 5 तोळे म्हणजे किती पैसे झाले. आणि ते धोंडवान घेतलं हातामध्ये. ते सोन्याचे धोंडे आहेत म्हणून ते सांगितले सुद्धा, पण ते धोंडे होते पहिले. यांचा नियम होता पहिला धोंडा आपण घ्यायचा नाही, आपल्या कुलगुरूला बोलवायचं. आणि ते कुलगुरूला त्यांनी बोलवलं. महाराज त्यांना म्हणाले की आता सोन्याचे ते म्हणजे आपलं त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. जर त्याच्याबद्दल जर आपण जास्त मोह धरला तर आपल्याला द्या वाटणार नाही, आपला नियम बुडून जाईल. क्षणामध्ये त्या गुरु महाराजाला त्यांनी बोलून घेतलं आणि देऊन टाकलं. हे बा म्हणजे तुमचं मानाचा औदार्य असलं पाहिजे. मिळाल्याच्या नंतर देण्याचं औदार्य असलं. दान मिळालं तर देणंही तेवढंच औदार्य असतं.
पण देण्याची इच्छा असली. मला काय आपल्याला सांगायचं, देणं फार महत्वाचं. क्षणोक्षणाला बुद्धी पालटत असते. भगवंताला द्यावं. हे गोपाळ काय देतात देवाला, म्हणजे देव त्यांचं खातो. देत काहीच नाही, गोपाळ काही देत नाही, पण देतात ते फार मोठं देतात. त्याच्यासाठी काय काय करतात, त्यांचं चिंतन करतात, त्याचं ध्यान करतात. दोन गोष्टी फार महत्वाच्या. देवाकडे तुम्ही पैसा मुबलक दिलात म्हणून देव तुम्हाला प्रसन्न होत नाही कधीच. आपण लाखो रुपये व्यंकटेशाला भगवान तिरुपती बालाजीला नेऊन टाकतो, कधीतरी 1 कोटी रुपये टाकणाऱ्याला देव बोलला असं ऐकवेत आहे का? कोटी नाही, 10 कोटी टाकू द्या, किलोभर सोनं टाकू द्या, सुद्धा देव बोलत नसतो. देव बोलतो कोणाला, देव खातो कोणाच्या हातचं, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. मग हे गोपाळ हे देवाचं, देवही या गोपाळांचं उष्ट खातो. त्याच्यासाठी ते साधना करतात. कोणती साधना करतात? अभंगाचं दुसरं
ते नामाचं चिंतन करतात, नामाचं नामस्मरण करतात. चिंतन करणं म्हणजे नामस्मरण करणं. भगवंताचं चिंतन ते नेहमी करत असतात. आपणही चिंतन करतो. आपलं चिंतन वेगळं, भगवान संत महात्म्याचं भक्तांचं चिंतन. आपल्या अंतःकरणामध्ये चिंतनापेक्षा चिंता जास्त असते आणि भक्तांच्या अंतःकरणामध्ये चिंता नावाचं काहीच नाही. केवळ आणि केवळ चिंतनच असतं. चिंतन करणं म्हणजे काय? जर सतत एखाद्या वस्तूचं चिंतन आपण करत राहिलो तर त्याच्या स्वरूपाला आपण प्राप्त होत असतो. त्याच रूपाला चिंतने चिंतने तदरूपता. चिंतन केल्याच्या नंतर त्या रूपाला प्राप्त होतो. म्हणून गोपाळ सगळे विचार करत होते की आपल्याला देवाच्या स्वरूपामध्ये जायचंय, मग आपण त्याचं चिंतन केलं. त्या रामायणामध्ये कथा येत आहे. रामायणामध्ये जेव्हा सीता माता अशोक वाटिकामध्ये होते, वनामध्ये होते, त्यांना तिथं बंदी शाळेत ठेवलं आणि तिथं त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून एक राक्षसी होती, तिचं नाव होतं त्रिजटा. ती त्रिजटा आणि सीता मातेचा संवाद आहे. सीता माता एका झाडाच्या फांदीकडे पाहत होत्या आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले. ते त्रिजटा पाहिले तिच्याकडे आणि सीता मातेला ते विचारते, काय झालं सीतामा, तुम्ही काय रडता डोळ्यातून? आणि सांगितलं की म्हणजे एक दृश्य मी इथं पाहिले. काय पाहिलं? त्याने म्हणजे एक आळी पाहिली. हो. आणि त्या आळीला एका भुंग्यानं आणून ठेवलं इथं. हो. काय झालं? तो भुंगा काय करतो? त्या आळीला काही खायला देत नाही. फिरून येतो, तिकडून इकडून येतो आणि त्या आळीला डंक मारतो. बर, तिला वेदना होतात. पण 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मी आता पाहायला लागले तर त्या आळीला आता ती आळी राहिली नाही. त्या भिंगोरटी सारखी तिला सुद्धा पंख फुटले. ती याचा अर्थ काय? ती त्रिजटा म्हणायला लागली की बाबा त्या आळीला भीती होती. कोणाची? भुंग्याची. आणि ती 24 तास त्या भुंग्याचं चिंतन करत होती. कधी येईल, मला मारेल, कधी येईल, मला त्रास देईल म्हणून. योगायोग ते चिंतन करून 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 त्या आळीलाच पंख फुटले आणि तीच भिंगोरटी. सीता माता तेच म्हणायला लागली, त्याच्यासाठीच मला दुःख वाटतं. असं कसं? त्याचा आणि याचा संबंध काय? सीता माता म्हणायला लागल्या की असं आहे, जशी ती आळी भिंगोरटीचं चिंतन करायला लागल्यामुळे तिला भिंगोरटीचं रूप धारण झालं, तसं मी 24 तास रामाचं चिंतन करते. रात्रंदिवस रामाचं चिंतन मी करत राहते. आणि समजा माझं सुद्धा रूप राममय होऊन जर गेलं उद्या तर कसं होईल? तुझे मी एक राम आणि ते एक राम, आमचा संसार कसा होईल? दोन्ही रामाचा. ती आसुरी होती, राक्षसीन होती त्रिजटा, परंतु ती सांगायला हुशार होती. ती म्हणायला लागली, तू चिंतन रामाचं केल्यामुळं चिंतन करून 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 राम स्वरूपाला तू प्राप्त होशील. हो, बरोबर आहे. पण त्याचा उलटा विचार तू केला नाहीस. काय विचार? तू जसं रामाचं चिंतन करत 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 रामरूप होतीस ना, तसं तिकडे राम सुद्धा तुझं चिंतन कर. राम सुद्धा तुझं चिंतन करत असल्यामुळं सीते 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 म्हणल्यामुळं राम प्रभू सुद्धा सीता रूप होती. तू जर रामरूप झालीस तर ते सीता रूप होती. तुमची भेद कुठं होईल? सीतेला सीता राहील, रामाला राम राहील. एवढं तू राम होशील, ते सीता हो. पण संसार तुटेल का? मग तेव्हा म्हणल्याच्या नंतर सीता मातेला आनंद वाटला. दृष्टांत संपला. जाऊ दे, मला ते सांगायचं नाही. परंतु मला आपल्याला सांगायचं काय? ध्यान केल्याच्या नंतर त्या रूपाला प्राप्त होतो. चिंतन केल्याच्या नंतर त्या रूपाला प्राप्त होतो. चिंतने चिंतने तदरूपता, त्या रूपाला प्राप्त. गोपाळ सुद्धा चिंतन कोणाचं करत होते? कान्होबाचे ध्यान, कान्होबाचं चिंतन.
करती नामाचे चिंतन, नामाचं चिंतन करायचे. कोणाच्या नावाचं चिंतन कर? कान्होबाच्या नावाचं चिंतन करायचे. ध्यान कोणाचं करायचे? कान्होबाचं ध्यान करायचे. ध्यानामध्येही तोच देव आणि नामामध्येही, मुखामध्येही त्याचंच नाव, कृष्ण 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 कृष्ण. आणि त्या स्वरूपाला ते प्राप्त होतात. आणि ते जर समजा त्या स्वरूपाला प्राप्त होत असतील तर त्यांच्यामध्ये कृष्णामध्ये भिन्नता राहील का? अभेद होऊन जातील ना. ते देव स्वरूप ते होते. म्हणून त्यांचं जे काही साधना होती ते ही साधना होती, नामाची साधना होती. नामाचं चिंतन होतं, देवाचं ध्यान करत होते. म्हणून परमात्मा त्यांच्यासोबत खेळायचा. कधी कधी खूप खेळ खेळायचे. कधी कधी गोपाळ त्या देवाला म्हणायचे, देवा बस झालं, म्हणजे रोज आमच्यावरच डाव देतोस तू, कधीतरी तूही डाव घेत जा. भगवान म्हणायला लागले, हो म्हणजे खेळामध्ये असं असते, कोणी मोठं नसतं, कोणी लहान नसतं. ज्याच्यावर डाव येईल त्याने डाव दिला पाहिजे. मोठ्याचं लेकरू आहे म्हणजे डाव देऊ नये, द्यायला पाहिजे. खेळ आहे, खेळामध्ये सगळे समान आपण असतो. आणि भगवान म्हणायला लागले, काय हरकत नाही, मी सुद्धा तुमचा डाव देईल. अभंगाचं तिसरं चरण. ज्यांच्यावरती डाव घ्यायचा ते डाव घ्यायचे, डाव द्यायचे. डाव प्रत्येकावर येतो. मग कधी कधी सुखाचा डाव येतो, कधी कधी दुःखाचा डाव येतो. सुखाचा डाव सगळ्याला चांगला वाटतो, पण दुःखाचा डाव कोणाला नको. पण सगळ्या पद्धतीचा डाव देता आला माणसाला तर तो खरा आहे. सुखामध्येच आम्ही राहतो महाराज तुमच्या सोबत, दुःखामध्ये आम्ही राहत नाही, जमत नाही. भक्ताचा जर विचार करायला लागलो तर भक्त हे सुख आणि दुःख समान असतात. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध प्रेम भक्तीचा कल्लोळ. धन्य जग येतोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. त्याला धन्यता प्राप्त होते की जे सुख आणि दुःखामध्ये समान असतो. दुःख आलं की घाबरून जाणार आणि सुखामध्ये होरपळून जाणार, असं दोन्ही तेवढं पचवता आलं माणसाला तर त्याचा संसारही नीट होतो, त्याचा परमार्थही नीट होतो. लाख रुपयाची लॉटरी लागल्याबरोबर माणसं मरतात. काही कधी बघितलंच राहत. आपल्याला लॉटरी लाख रुपये मिळाले, आनंद इतका होतो, हर्ष वायू म्हणतात त्याला. त्या हर्ष वायू मध्ये कधी निघून जातात काय नाही, पचवता येत नाही. सुखही पचवता येत नाही माणसाला. आणि एखादा असा असतो की काही मोठं नुकसान झालं की माणूस त्याच्यामध्ये सुद्धा. पण संत महात्मे किंवा भक्त जे असतात त्यांना सुखही काही करत नाही, दुःखही काही. म्हणून जे जे काही डाव येतो ते देता आला पाहिजे माणसाला. इथं गोपाळ देवाला म्हणतात, देवा आम्ही रोज डाव घेतो रे, आज तू घे.
आणि भगवान द्यायला तयार. आली द्यावी डाई, माझ्यावरती डाव आला आणि मी द्यायला तयार. दुसरं पुढे फार छान सांगितलं तुकोबारायांनी. धावे वळत्या मागे गाई. रोज गोपाळ गाईला वळवून आणायचे. खरा जो गुराखी असतो ना, त्याचा एक फार चांगला असतो की जो गुराखी हातामध्ये काठी घेऊन गाईला हाकवत 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 घेऊन येणारा तो मोठा नाही. हाक मारल्याबरोबर गाई बरोबर वळून त्याच्या मागे येणं, तो खरा गुराखी. गाई मागे येणं, गाईच्या मागे जाणं फरक आहे. तर इथं गाय शब्दाचा अर्थ जर विचार केला, इंद्रिय, इंद्रियाच्या मागे जाणारा जीव आहे सामान्य. आपण इंद्रियाचे अधीन आहोत. इंद्रिय जे सांगतील ते आपण ऐकतो. डोळ्यानं सांगितलं की टीव्ही लावा, डोळ्याने सांगितलं हे बघायचं नाही, दुसरं बघायचं, दुसरं चॅनल बघायचं. कानानं सांगितलं की बाबा हे ऐकायला चांगलं वाटत नाही, थोडं चांगलं शास्त्रीय संगीत लावा. नाही नाही, ते काही शास्त्रीय संगीतामध्ये गोडवा नाही, चांगलं फिल्मी गाणे लावा. कोणाचं आहे? कानाचं आहे. पायाला वाटलं की चला शेताकडे जावं, ठीक आहे. पायाला वाटलं की चला काल्याचं कीर्तन आहे, मंडपामध्ये जावं. लगेच मन म्हणतं तिकडे काय जाऊन बसायला, उगा गरमीमध्ये बाहेर बसावं ना. तिकडे मस्त, तिकडे सगळंच बोलता येतं, इकडचं तिकडचं बघता येतं, पिचकाऱ्या मारता येतात बसल्या बसल्या. मध्ये बसल्यावर कुठं पिचकारी मारता येत नाही, काही नाही. पण मध्ये येऊन बसलास तर बापू तुझे 100 रुपये तरी वाचतील. कीर्तन होईपर्यंत नाही तरी 10-12 तर पुड्या खाशील, तेवढे पैसे तरी वाचतील. नाही, विनोदाचा भाग सोडा. पण मला काय सांगायचं आपल्याला की बाबा कुठं बसावं. आपण इंद्रियाच्या मागे जाणारे व्यक्ती आहोत. भक्त महात्म्याच्या मागे इंद्रिय येतात. गायी ओळणारे जे काही गोपाळ होते ना, ते गोपाळ असे होते, इतके तरबेज होते की ते गायीच्या मागे जात नव्हते, गायी त्यांच्या मागे येत होते. तात्विक अर्थ असा आहे, इंद्रिय त्यांच्या मागे येत होते. इंद्रियाच्या मागे कधीच गोपाळ म्हणजे भक्त जात नाही. इंद्रिय सतावतात ते आपल्याला, गोपाळांना नाही. म्हणून गोपाळ व्हायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. डाव देताही आला पाहिजे. आली द्यावे डाई, धावे उलट्या मागे गाई. हे कशाच्या जोरावरती घडतं? करते नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. अशी जेव्हा इंद्रिय जेव्हा आपल्या ताब्यात येतात, त्यावेळेस आपण एकाच ठिकाणावरती जातो आणि आपल्याला प्रसाद मिळतो. असं तुकोबारा शेवटच्या चरणात.
मिळत असतो, एकाग्र व्हावं लागतं तर काला मिळतो. एकाग्र ठिकाणी म्हणजे एकाच ठिकाणी आपली वृत्ती झाली पाहिजे. जगामध्ये अनेक जरी देव दिसले तरी एकच देव आपल्या दृष्टीला दिसला पाहिजे की तो एक परमात्मा, म्हणजे सगळं त्याच्यामध्येच. ब्रह्मा विष्णू महेश हे काय वेगवेगळे भिन्न नाही, तर हे तिन्ही एकच आहेत अशी दृष्टी ज्याला येते त्यालाच काला मिळतो. ज्याची भेद दृष्टी असते, हा वेगळा तो वेगळा, तो देव वेगळा हा देव वेगळा, हा महाराज वेगळा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भेद आहे त्याला काला मिळत. एके ठाई काला फार महत्वाचा आहे. पुढे भावी काला. जो भाविक असतो, मग भाविक कसा असतो तर त्याचा विचार आपण जर करायला लागलो तर तो आपल्या इंद्रियावरती त्याचा जय प्राप्त झालेला तो असतो. जो सतत नामस्मरण करतो तो भाविक असतो. सतत देवाचं ध्यान करतो तो असतो. आणि ज्याचं उष्ट खायला परमात्मा तयार आहे तो भाविक असतो. अशा भाविकाला तो एकाग्र झालेला आहे त्याला काला मिळतो. तो काला परमात्मा सगळ्या गोपाळांना कसे दिले त्याचा थोडक्यामध्ये आपण विचार करू. एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करा. विठोबा पाहता गोवळे खाय त्यांची विष्टावळी करती नामाची चिंतन घडी कानोबाचे ध्यान. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचं भगवंताचं गोपाळांबद्दलचं प्रेम सांगणारा असा अभंग आहे. यथामती या अभंगाचा आपण विचार केला. आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर भगवंताच्या चरित्राचं वर्णन केलं पाहिजे, उच्चार केला पाहिजे. ते किती व्यापक असणाऱ्या त्या परमात्म्याचं व्यापक चरित्र नाही तर थोडस चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये जे परमात्म्यानं चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. असं आहे सगळ्या देवाच्या चरित्राचा आपल्याला अनुकरण करता येत. चरित्र हे जरी असतं तसं अनुकरण करता येतं का आपल्याला? रामाच्या चरित्राचं आपल्याला अनुकरण करता येईल पण कृष्ण चरित्राचं अनुकरण करता येत नाही. लोक नेमकं रामाचं चरित्र अनुकरण करत नाही, कृष्णाच्या चरित्राचं अनुकरण करायला जातात. लोक म्हणतात कृष्णाने 16,108 बायका केल्या, आम्ही 2 केलं काय बिघडलं महाराज, करून बघ काय होत ते बघ. किती फजिती खूप फजिती असते बाबा. 2 बायकां फजिती आपल्याकडे म्हण आहे. खूप दृष्टांत सांगता येते, मी आता सांगत नाही, वेळ नाही मला, जाऊ द्या. मला विनोद करायचा जास्त नाही. म्हणून बायका जास्त केलं की फजिती होत असते. आपल्याला एक बायको पोचता नाके 9 येते तर 2, 4, 108, 16,108 कुठंच पोचणार. ज्याचं अनुकरण करावं ते करणं होत नाही. देवाने रास क्रीडा केली महाराज, अरे केली, तुला होते का? होत नाही तुझ्या. हे विचार करत नाही. देवाने गोवर्धन उचललाय, तुला क्विंटलभर पोतं उचलते का? 50 किलो मध्ये आपण आबा बाबा म्हणणारी माणसं. देवाची काय बरोबरी आपल्याला? देवाने लहान वयामध्ये 5 वर्षाचे 7 वर्षाचे परमात्मा असताना 12 गाव अग्नी गिळून घेतला. आपल्याला उदबत्ती पोळली तर आबा बाबा म्हणणारे आपण. अग्नी कुठला काय? म्हणून देवाच्या चरित्रासारखं करता येत नाही चरित्र. न देव चरितम चरित शास्त्र असं सांगत नको. तसं देवाच्या चरित्रासारखं तुम्ही वागू नका. वागायचं असेल तर संत महात्म्याच्या चरित्रासारखं वागा.
देवाच्या चरित्राचा उच्चार करा म्हणतात ना. चरित्र ते उच्चारावे. उच्चारण करायचं कुठलं? गोकुळामध्ये. मग देवाचा अवतार झाला कुठं? देवाचा अवतार का होतो? हा लांब लचक इतिहास आहे. देव कधी येतात? जेव्हा पृथ्वीवरती खूप असुरांचा उन्माद होतो, धर्माला ग्लानी येते, देवाचा अवतार होतो. मग त्यावेळेलाही सुद्धा कंसाधिक असुरांचा खूप त्रास पृथ्वीला व्हायला लागल्याच्या नंतर पृथ्वी गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने पृथ्वीला घेऊन शंकराकडे गेले. भगवान शंकर, इंद्र, भगवान ब्रह्मदेव आणि पृथ्वी गायीच्या रूपामध्ये पृथ्वी हे सगळे शेष भगवंताकडे गेले, म्हणजे भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवंताला त्यांनी प्रार्थना केली की देवा, असुर मातलेले आहेत, त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण अवतार घ्यावा. असं म्हणल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं ठीक आहे, मी अवतार घेतो. इकडे कंसाची बहीण असणारी देवकी, तिचा विवाह वसुदेवासोबत ठरला. धुमधडाक्यामध्ये कंसाने तिचा विवाह करून दिला. आता तिची बोळवण करायला लागला कंस. आणि बोळवण करत असतानाच एक आकाशवाणी झाली की कंसा, तू जिची एवढी थाटामाटामध्ये बोळवण करतोस ना, तिच्याच पोटी येणारा 8वा गर्भ हा तुला मारणार आहे. असं कळाल्या बरोबर त्या कंसाला राग आला. कंस खाली उतरले आणि ताबडतोब त्या देवकीचे केस पकडले, खाली ओढायला लागला. आणि खाली ओढत असताना वसुदेव सोबतच होते. वसुदेव म्हणायला लागले, भाऊजी थांबा थांबा थांबा, तिला मारू नका, तुम्ही एक क्षत्रिय आहात. क्षत्रियाला स्त्रियावरती असं अस्त्र शस्त्र उगवणं हे बरोबर नसतं. तुम्हाला तिला मारू नका. दुसरं म्हणजे तिच्यावरती आता माझा अधिकार आहे, संरक्षण करणं माझं तिचं झालं. तिला तुम्ही दान दिलात मला, आता कन्यादान झालंय. आताच मी पाणी ग्रहण केलंय तिचं, माझ्या हातात हात तिचा दिला तुम्ही. आता तिच्यावरती तिचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. वसुदेवाने समजून सांगितलं. वसुदेव विचारी होते. वसुदेव म्हणायला लागले, याच्यासोबत आपल्याला युद्ध करणं होत नाही. आता हा बलवान आहे, ताकदवान आहे, याला मारणं आपल्याला शक्य नाही. मग काय करावं? मग मधला मार्ग त्यांनी काढला. आपल्याकडे साम दाम दंड भेद नावाच्या नीत्या समजूतदारीनं घेतलं. सामोपचारानं घ्यावं म्हणून वसुदेवाने त्याला सांगितलं, भाऊजी एक काम करा. काय झालं? आकाशवाणी झाली. काय सांगितलं? हिच्या गर्भाला जो 8वा मुलगा येईल तो तुम्हाला मारणार आहे, अशी तुम्हाला आकाशवाणी ऐकायला. हो, एक काम करा ना तुम्ही, हिला जेवढे काही संतती होईल तेवढी संतती मी तुम्हाला देऊन टाकतो, तिला मारू नका. वसुदेवावरती कंसाचाही विश्वास होता, कारण वसुदेव हे बोललेल्या शब्दाला जागणारे होते, संत वृत्तीचे होते. कंसाने सांगितलं काही हरकत नाही. मग दोघांना बंदी शाळेत टाकली. बंदी शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर कालांतराने पहिली संतती झाली. वसुदेवाने ती घेतली, कंसाला दिली नेऊन. कंसाने त्या बाळाकडे पाहिलं, पहिली आहे म्हणले, हे काय आपल्याला मारणार नाही, काय नाही, जाऊ दे म्हणले, याला वापस घेऊन दे. तितक्यात नारद ऋषी तिथे आले. नारदाने सांगितलं, कंसाला काय वेडा आहेस की काय म्हणले, कोणाला मारायचं? अरे 8वा येणार आहे त्याला मारायचं. अरे 8वा म्हणजे काय? तो येणारा काय सामान्य नाही, तो चतुरातो शिरोमणी असणारा तो परमात्मा आहे. एक तुला सांगतो गणित, आडव्या लाईन मध्ये 8 खडे ठेवले, ते मोजायला सांगितलं डावीकडून 1 2 3 4 5 6 7 8. पहिला खडा इकडचा उजव्या शेवटचा झाला कितवा? 8वा झाला. नारद ऋषीला त्याने सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8. अरे 8वा तर लांब आहे ना. नारद म्हणायला लागले, वेडायस म्हणलं, तुला कळत नाही. जर उलट मोजलं तर, तिकडून जर मोजलास तर पहिला 8वा होतो की नाही. आणि तो बाबा उलट गणित करायला काही कमी करत नाही, काय करेल काही सांगता येत नाही. असं म्हणल्याच्या नंतर कंसालाही पटलं ते. नारद असं का बोलले असतील? त्याचं कारण असं आहे की याच्या हातानं जर समजा पाप नाही झालं तर देव लवकर येत नाही. नारद कळ लावणारा म्हणतो आपण, परंतु त्याच्या मागचं कारण शास्त्र आपल्याला कळत नाही. जोपर्यंत याच्याकडून भ्रूण हत्या होत नाही
तोपर्यंत देव येत नाही. आणि पहिलं बाळ त्याने संपवलं, दुसरं बाळ संपलं, तिसरं संपलं, चौथं, पाचवं, सहावं संपलं. आता 7व्या बाळाची वेळ आली. शेषाला सांगितलं चला आता तुमचा अवतार आहे. शेष म्हणायला लागले देवा मागच्या अवतारात खूप त्रास झाला, आता कुठं येत बसू. देव म्हणायला लागले असं नाही, मागच्या अवतारात तुम्ही लहान होतात, आता तुम्ही मोठे व्हा. आता तो वडील होय बा सर्वज्ञ, पाळे न मी आज्ञा तुझी बारे. आता तुम्ही मोठे व्हा. आता माणसाला काय असतं स्वभाव, की ज्याला मोठेपणा दिलं, काही लोकांचा स्वभाव असतो हा मोठं झालं. मग आता मोठं तुम्हाला व्हायचंय, चला तुम्ही. शेष पुन्हा म्हणायला लागले देवा ते गेलेले सगळे मरून चाललेत ना, कसं करावं. त्याला काय करणार, आता तुम्हाला मोठं व्हायचंय, मला लहान व्हायचंय, 6 संपले, आता वेळ तुमची आहे. त्याला मी तर काय नाही. पण देवा आता असं कसं. भगवान म्हणायला लागले तुम्हाला काही होऊ देणार नाही, कारण दोघांना मिळून आपल्याला पुढचा कार्य करायचंय. त्यामुळं चला. आणि पुढे देवकीच्या उदरामध्ये 7वा गर्भ राहिला. बरोबर 6-7 महिने होऊन गेले. 7व्या-8व्या महिन्यामध्ये ते गर्भ गुप्त झाला. वसुदेवाची दुसरी पत्नी गोकुळामध्ये होती, तिचं नाव होतं रोहिणी. तिच्या गर्भामध्ये ते वाढायला. इकडे 8वा गर्भ स्थापित झाला. बरोबर श्रावण मास आला, वद्य पक्ष आला, अष्टमीची तिथी आली. बरोबर माध्यान्हाची 12ची वेळ झाली. भगवान तिथं प्रगट झाले. भगवान प्रगट झाल्याबरोबर वसुदेव देवकी घाबरायला लागले. देवा लहान व्हा ना, आम्हाला एवढ्या रूपामध्ये तुम्हाला पाहायचं नाही. तुम्हाला देव म्हणायला लागले मी लहानच होणार, पण लहान जर झालो तर तुम्हाला बोलता येत नाही मला, आणि मला तुम्हाला काही सांगता येत नाही, म्हणून मोठा झाला. मी आता पुन्हा लहान होणार आहे. तुम्ही काय करा, मला त्या टोपलीमध्ये ठेवा. मी लहान झाल्याच्या. पण देवा हाताला सगळे बंधन सगळं जाते, काही राहणार नाही. मग काय करायचं, इथून त्या टोपलीमध्ये तुम्ही डोक्यावर घ्या मला, आणि इथून मला कुठे घेऊन जा, नंदाच्या घराला. गोकुळाला, गोकुळामध्ये घेऊन जा. तिथं काय झालं, तिथं माया उपजली, तेथे ठेवी आणि येथे. तिथं मला नेऊन ठेवा, तिथं माया उपजलेली आहे, तिला तुम्ही परत घेऊन या, असं भगवंतांनी सगळं सांगितलं.
हाताचे जे काही बंधन होते सगळे ते बंधन तुटल्या गेले, दार मोकळे झाले. भगवंताला टोपलीमध्ये ठेवण्यात आलं, डोक्यावरती घेतलं आणि घेऊन परमात्माला वसुदेव निघाले. जाता 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 यमुनेमधून परमात्म्याला घेऊन वसुदेव जात असताना यमुनेचं माझ्याकडे बघा, इकडे ते बांधणारे बांधतात, माझ्याकडे बघितलं तर सांगता येतं. यमुनेमधून जात असताना यमुना वरचीवर वाढायला लागली. वाढता 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 देवाची इच्छा, त्या यमुनेची इच्छा होती की देवाचं दर्शन व्हावं. त्यामुळं परमात्मा त्या वसुदेवाला वाटायला लागले की यमुनेचं ते पाणी माझ्या कृष्णाला लागेल, म्हणून ते वरचीवर करायला लागले. पण पाहता 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 नाका डोळ्यापर्यंत पाणी आलं. भगवान विचार करायला लागले की जर समजा आता यमुनेला आपण नाही दर्शन दिलं तर यमुना वाढेल, आपल्या बापाच्या नाकातोंडात पाणी जाईल, आणि बाप जर आता मेला तर लोक आपल्याला चांगलं म्हणतील का? लोक म्हणतील की बाबा बापाच्या मुळावर पोरग जन्मलं. त्याच्यापेक्षा आता काय करावं, आपल्या पायाचा, डाव्या पायाचा आचाट, चाले झाली आचाट, चाले आचाट. एवढं चढलेला पुराला भगवंतानी आपल्या डाव्या पायाचा अंगठा लावला आणि ती यमुना दुबंगली. विठ्ठला विठाला 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 यमुना दुबंगली. त्याच्यातून प्रस्ताव मिळाला. गोकुळामध्ये परमात्म्याला घेऊन गेलो वसुदेवानी. त्या यशोदा माता तिथं प्रसूत झालेल्या आणि तिथं बालिका जन्मलेली, तिला उचललं, कृष्णाला तिथं ठेवलं आणि वसुदेव परत आले. इकडे दिंडी शाळेमध्ये आल्याबरोबर पुन्हा इकडे कोल्हाळ सुरू झाला. कंसाला बातमी कळाली. कंसाने आला तो कंस पळत पळत त्या बाळाला घेऊन मारणार. तितक्यात ती बालिका गुप्त झाली. ती माया होती. लागली किंवा तुझं लागी वधी मायेचाही बाप असणारा तो परमात्मा ती म्हणायला लागली की तुला मारणारा तो जन्माला माझ्या अगोदर जन्मलेला. इकडे गोकुळामध्ये सगळ्यांना बातमी कळाली. घरोघरी आनंद सुरू झाला. गोकुळीच्या सुखा का बाळकृष्ण नंदा घरी
दुपारी सगळ्यांच्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं. कारण नंदाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, गोकुळाला आनंद झाला. बघा कसं आहे, मुलगा झाला नंदाला, यशोदेला, गावाला सगळे आनंद झाला. का झाला असेल? त्याचं कारण आहे परमात्मा तिथं अवतीर्ण झाला आणि देव जिथं जातात तिथं सगळ्यांना आनंद देतात. देव एकट्याचा कोणाचा नसतो, देव सगळ्याचा असतो. म्हणून सप्ताह आला म्हणल्याच्या नंतर एकट्या दुकट्याला आनंद होत नाही, गावला आनंद होतो की आता आपला सप्ताह आहे, आपला सप्ताह आहे, आपला सप्ताह, आनंद वाटतो. पण काम करणारा सुद्धा जेवढा आनंद होतो ना तेवढं कामही करायला पाहिजे बरं का. नाही तर करणारे चार पुढे, बाकी आनंद नुसताच कोरडाच काय उपयोगाचा. जो काम सेवा केल्याच्या नंतर आनंद मिळतो तो खरा आनंद असतो. बघा, सप्ताह आला, काहीतरी दिलं, मोकळं झालं, याच्यात मतलब नाही. सप्ताहामध्ये झटलं, झाडलं, जेवायला वाढलं, पडलेलं काम केलं, टाळकऱ्यांची सेवा केली, महाराजांची सेवा केली, सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्याच्यात जे आनंद मिळतो. आणि शेवटच्या काल्याच्या दिवशी येऊन सगळ्यात पहिल्यांदा हात पुढे करून प्रसाद घेतला, त्याला आनंद जास्त मिळतो. घेतलो की नाही मी सगळ्यात अगोदर प्रसाद? अरे बाबा, सगळ्यात अगोदर घेतलास तरी तुला प्रसाद मिळालाच नाही, तुला मिळालं नुसतं दहीला याच. प्रसाद जर मिळवायचा असेल तर तिथं सेवा पाहिजे. सेवा हा दारवंथा, सेवा फार महत्वाची आहे. मग ती कुठेही असू द्या, भगवंताच्या दारामध्ये तर फार महत्वाची सेवा. सेवा केल्यात की आनंद मिळत असतो. गोकुळामध्ये आनंद झाला का? परमात्मा आला, आणि परमात्मा आल्याच्या नंतर सगळ्या गोकुळाला आनंद झाला. मग सगळीकडे सुंठोडा वाटायला लागले, सगळ्यांना आनंद. कोणी गुड्या उभा केले, कोणी तोरण बांधले, आनंदामध्ये गोकुळच्या सुखा अंत पार नाही. बाळकृष्णानंद घरी आनंद कोणी करती कथा गाणी, कोणी गायन करायला लागले, कोणी कथा गायला लागल्या, आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये अवस्थेमध्ये सगळे वागायला लागले. असं गोकुळामध्ये परमात्मा आल्याच्या नंतर आनंद झाला. मग पुन्हा परमात्मा थोडे 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 मोठे व्हायला लागले. घरामध्ये परमात्मा रांगायला लागले. रांगता 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 परमात्मा चोरी करायला लागले. घरातूनच सुरुवात केली बरं का. घरामध्ये आईकडे एकदा सकाळच्या वेळेला यशोदा माता आपलं सगळं बारोसं काम केलं, स्नान वगैरे झालं, दहीचं मंथन तिचं चालू होतं. मंथन चालू असताना देवाला जाग आली. देव रडायला लागले, आई आई म्हणायला लागल्या. बरोबर यशोदा माता म्हणते, कृष्णा घाबरू नको बाळा, मी इथंच आहे, ये ये. मग परमात्म्याला जवळ बोलवले. भगवान म्हणतात, आई भूक लागली. भूक लागली म्हणल्याबरोबर यशोदा मातेने आपल्या मांडीवरती परमात्म्याला घेतलं. दुग्ध प्राशन परमात्मा करायला लागले. दूध पीत असताना यशोदेच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण चुलीवरती दूध ठेवलंय, आता ते उतू यायला लागले. जर दूध उतू गेलं तर कसं होईल? महिला मंडळाला विचारा, काही झालं तर चालेल पण दूध उतू जाऊ नये महाराज. का जाऊ नये? त्याचं राजकारण फार मोठं आहे. सांगा म्हणलं तर सांगतो, नाही तर सांगत नाही मी. जाऊ दे, कशाला बायकाचं गुह्य शास्त्र कशाला आपण सांग. दूध उतू घालणं हे तसं तर मंगल समजले. आपण दूध उतू घालतो की नाही? शेतामध्ये पांडवाला दूध उतू घालतो की नाही? रथसप्तमीला ते दूध उतू घालतात. दूध उतू घालणं हे मंगल आहे. पण बायका का दूध उतू जाऊ देत नाही? त्याचं कारण वेगळं आहे. जर समजा दूध उतू गेलं तर काय होतं? दुधावरची साय सगळी चुलीत जात. साय गेली तर काय बिघडल्याचं? साईमध्ये तर सगळं गाठोड आहे. साय साय जमा करावी लागते, त्याला थोडस दही टाकावं लागतं, 4-8 दिवसानं त्याला घुसळण करावं लागतं, त्याच्यातून लोणी काढावं लागतं, ताक एकीकडे करावं लागतं, लोण्याला कळवावं लागतं, त्याचं तूप करावं लागतं. तूप कोणाला वाढावं लागतं? वाढावं कोणालाच लागत नाही. बरोबर 800, 900, 1000 जे भाव असेल त्या भावामध्ये परस्परम
आणि ते सगळे जमा करून त्याचं एखादी पोत करावी लागते, वेगवेगळे हार करावे लागतात. कोणते वेगवेगळे. मला एकाने सांगितलं की आमच्या बायकोला मी एक हार केला. मला कोणता केला? चप्पल हार केला. चप्पल हार सोन्याचा. सोन्याच्या चपलीला मारलं तरी काही वाटणार नाही लोकांना, आनंद वाटेल. चप्पल हार केला म्हणल्याच्या नंतर मला थोडं वाटलं अरे बाबा म्हणजे बायको मारलीच असेल तुला. त्यामुळे सोन्याचं केलं. अरे हा ठीक आहे सोन्याचं. ते चप्पल हार नाही त्याचं नाव. त्याचं नाव आहे चपला हार. चपला शब्दाचा अर्थ काय? चपला म्हणजे लक्ष्मी, जी एका ठिकाणी स्थिर नाही तिला चपला म्हणतात. कळणार? त्या हाराला लक्ष्मी हार म्हणतात. याला चुकून कोण सांगितलं की चप्पल हार? तर चप्पलच हार म्हणायला लागले. आणि त्या दागिन्यासाठी सगळा खटाटोप बायकाचा असतो. दूध उठी जाऊ नये. बाकी जाऊ द्या, मला काही सांगायचं नाही. बायका म्हणतील एवढं सगळं सांगून टाकलं तर अजून काय सांगायचं. पण यशोदा मातेला काही गरज नव्हती. पण यशोदा माता विचार करायला लागली की दूध, आता ते दूध विचार करायला लागलं चुलीवरच, की ते म्हणायला लागलं की बाबा ते दूधही सामान्य नव्हतं बरं का. देवाला जे दूध द्यायचं कसं होतं त्यांच्याकडे, 1000 गाईचं दूध काढायचं, 100 गाईला पाजवायचं, 100 गाईचं दूध काढायचं, 10 गाईला पाजवायचं, 10 गाईचं दूध काढायचं आणि ते एका गाईला पाजवायचं आणि त्या एका गाईचं दूध काढायचं आणि ते दूध भगवंतासाठी ठेवायचं. ते दूध विचार करायला लागलं. एवढा तप करत 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 मी इथं आलो देवाच्या पोटामध्ये जाण्यासाठी. आणि भगवान जर आता समजा आईचं दूध प्यायला लागले तर ते मला घेणार नाहीत. मग देवाच्या मुखामध्ये जर आपण पडत नसाल तर जिवंत राहून काय उपयोग आहे? अग्नीमध्ये आपण समर्पित होऊन जाऊ. आणि दुसरं एक असं कारण आहे की देवाचं मुख म्हणजे अग्नी आहे. अग्नीमध्ये जे देवाच्या नावाने आपण समर्पित करतो ते देवाला स्वाहा म्हणतो की नाही यज्ञामध्ये आपण रामाय स्वाहा कृष्णाय स्वाहा म्हणतो. स्वाहा म्हणजे त्या देवाला दे. तसं कृष्णाच्या नावाने आपण त्याच्यामध्ये स्वाहाकार करावा म्हणजे कृष्णाला जाऊन आपण मिळतात अशी भावना धरून ते दूध उतू चाललं होतं. ते लक्षात आलं यशोदा मातेच्या. यशोदा माता म्हणायला लागली कृष्ण 2 मिनिट थांब रे, दूध थोडस उतू चाललंय, त्याला अग्नी कमी करून येतो थोडं थांब. आणि भगवंताला मांडीवरून खाली बसवले यशोदा माता आणि आत गेली. देवाला राग आला. देव म्हणायला लागले माझ्यापेक्षा ते दूध काय फार महत्वाचं आहे का? म्हणून रागाने तिथंच एक वरवंटा होता, वय कमीच होतं, पण देव दोन्ही हातानं कणत कुतत उचलले, धाडकन त्या डेऱ्यावरती घालून टाकले. डेरा फुटला. धाडकन आवाज झाल्याबरोबर यशोदा माता धावत आल्या. यशोदा म्हणाले कृष्णा काय झालं असं काय? देव म्हणायला लागले काय सांगू आहे, मला राग आला आणि फोडून टाकलं. अरे असं करायचं नसते कृष्ण. एवढं दूध एवढं लोणी सगळं नाश झालं. मला काय करायचं आहे? तुला माझ्यावरती प्रेम आहे का त्या दुधावरती प्रेम आहे? तू जर माझ्याकडे प्रेम न देता दुधावरती जर प्रेम करत असेल तर उपयोगाचं. आपलं तसंच असतं. आपण देवावर प्रेम करत, देव देतो त्याच्यावरती प्रेम करतो. सामान्य गोष्टीवरती आपलं प्रेम असतं म्हणून देव आपल्याला मिळत नाही. असो असा परमात्मा त्याच्या खोड्या चालू व्हायला लागल्या. घरामध्ये चोरी व्हायला लागली. घरात चोरी करता करता काही सवंगडी त्यांनी जमवले आणि सवंगड्यांच्या सोबत गावामध्ये परमात्मा चोरी करायला लागले. गावात चोरी करता करता रोज वेगवेगळ्या गोपिका गाराने घेऊन यायला लागले. एके दिवशी एक गवळण आली. काय म्हणले यशोदे, काय सांगावं म्हणले तुझं कारक, कितीतरी तुझं पोरग धिंगाणा घालतं आमच्या घरी, येतं आमच्या घरामध्ये येऊन आमच्या लहान लेकरं झोपलेली असतात पाळण्यामध्ये, त्यांना चिमट्या घेतो, त्यांना रडवतो, इथं बसत नाही. आपल्या आमच्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या गायीचे वासरं सोडून टाकतो. वासरं फिरत राहतात. त्या वासराच्या मागे आम्ही हुडकायला जातो. घरामध्ये ते जातात. आमच्या घरामध्ये असलेलं सगळं लोणी बिणी फस्त करून टाकतो. तुझं किती सांगावं तुझ्या पोराचा. अनेक प्रकारच्या पोऱ्या करतो.
आम्ही सांगितलं की पण तुझ्या पोराला समजून तू सांग ना. एक गवळण आली ती म्हणायला लागली यशोदा हे बघ म्हणले तुझं कार्ट माझ्याकडे येऊन दाखव. त्याला बघ रंगे हात पकडून तुझ्याकडे आणले नाही. यशोदा म्हणायला लागली असं नाही बाई, माझं पोरग फार छान आहे, माझं पोरग सगुण आहे, गुणाचं आहे, तान आहे. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाणी. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, तुम्ही काय गाराने सांगत बसतात मला? फार चांगलं पोरग आहे माझं. कोणत्या माईला आपल्या पोराने केलेल्या खोड्या चांगल्या नाहीत असं वाटतं? जी माय आपल्या पोराला जर पाठीशी घालत नसेल तर ती माय मायच नाही, ती सावत्र माय. कितीही जरी खोड्या केलं पोरग तरी माय त्याच्यावर पदर घालते, ती सच्ची माय. यशोदा म्हणायला लागली माझं पोरग खोडा करत. तुम्ही खाऊनी लोणाचा गोळा घे, नाव घेता सारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही सगळेजण माझ्याच पोराला नाव ठेवता. ती गोकुळातली गवळण म्हणायला लागली बघ म्हणलं तुला आता एके दिवशी रंगे हात. भगवान म्हणायला लागले ठीक आहे बाई आता तुझ्याकडेच. दुसऱ्या दिवशी निघाली. दुपारच्या वेळेला भगवान एका गवळणीच्या घरामध्ये घुसले आणि गवळणीच्या घरामध्ये घुसल्याबरोबर ती गवळण पाहिली. बरं म्हणजे लबाडा सापडलाच, बरं झालं. त्याही कधी सापडले परमात्मा एका मडक्यामध्ये हात घालताना सापडले. ती म्हणायला लागले काल तुझ्या आईला मी सांगितलं तुला पकडते म्हणून, बरोबर सापडलास म्हणजे चल आता तुला मी घेऊन. कशासाठी आलास तू बाळा? भगवान म्हणायला लागले काय सांगू तुला, आम्ही सगळे गोपाळ खेळ खेळत होतो. काय काय नाही म्हणजे आमच्या घरात जे वासरं होती ती सोडली आणि ते चारवण्यासाठी. त्याच्यातलं ढवळ्या कलरचं वासरू माझं सुटून निघून गेलं. ते तुझ्या घरात शिरलं. इकडे तिकडे मी पाहिलं कुठंच दिसत नाही. मला वाटलं या डेऱ्यामध्ये असेल म्हणून मी पाहिलं. ती गवळण रागावली. ती म्हणायला लागली वेड्यासारखं बोलतोस, डेऱ्यात कुठं वासरू? अगं मला वाटलं तसं, त्याला मी काय चल म्हणले तू लबाड आहेस, तुला लोणी खायचं होतं म्हणलं. चल तुझी आई नेहमी म्हणते ना माझं पोरग सगुण आहे गुणाचं आहे म्हणते ना, चल तुझं आता चल आईला नाही. धरून ओढायला लागली आणि ओढत असताना आता भांडायला जायचंय तिला. ती काय सामान्य जाते का? पदर खवला चल म्हणले. यशोदेला ओरडायला लागली. ती यशोदेच्या नावानं खडे फोडत निघाली बाजारातून. लोक सगळे तिच्याकडे बघायला लागले, विचार करायला लागले रात्री तर चांगलं होतं हिचं डोकं, आता बिघडलं की काय काय झालं. जी कृष्णाचं नाव घ्यायला लागली होती, कृष्णाबद्दल बोलत होती, तिच्या हाताकडे पाहिलं तर कृष्ण नव्हता, तिचंच पोरग होत. लोक म्हणायला लागले हिला वेड लागले काय, पोराला ओढायला लागले आणि कृष्णाच्या नावानं खडे फोडायला लागले. त्यावेळेस ओढत 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 ती यशोदेच्या घरापर्यंत आली आणि दारातूनच म्हणायला लागले यशोदे बघ रंगे हात पकडले तुझ्या पोराला, ये इकडे. भगवान आत यशोदेच्या कडेवरती होते, दही भात खात होते. यशोदा माता म्हणायला लागले पोरग तर माझ्या कडेवर आहे आणि हे कोणाचं भानगड घेऊन. यशोदा माता म्हणायला लागली कृष्ण म्हणायला लागले आई बाहेर जाऊ नकोस, ती रागात आहे, मला भीती वाटते तिची. ती म्हणायला लागली भीती कशाची वाटते रे, तू तर माझ्या जवळ आहे. तिने गारानं कोणाचं घेऊन आली. ही पुन्हा स्त्री स्वरूपच यशोदा माता, तिला भांडायला काय कमी. ती म्हणजे कसं ती माझ्या पोराचं नाव घेते. चल बाहेर आली तर काय कडेवरती परमात्मा दहीभात खायला लागलेली. ती गवळण यशोदेकडे पाहते तर काय एकदम थंडगार बर्फ होऊन जाते. तिथं कृष्ण आहे तर इथं कोण. पाहायला लागली तर काय तिथं कृष्ण आहे तर इथं तिचंच पोरग. बाळ्या तू कधी आलास रे. बाळ्या म्हणायला लागला आई किती ओरडायला लागलो तुला, मी घरातून निघालो तेव्हापासून हाका मारतो आई थांब थांब थांब, पण तुझ्या डोक्यात राग भरलेला, तू काही माझं ऐकतच नव्हतीस. कधी आलास तू. अरे हाताला चिकट झालं म्हणून त्या कृष्णाला तू इकडचं हाताचं इकडं हाताला करत होतीस ना, तेव्हा तुझ्या हाताला माझा हात लावून टाकला आणि तो निघून गेला. अरे लबाडा असं म्हणली आणि ती म्हणायला लागली जाऊ दे म्हणली यशोदे आता काय सांगावं, रंगे हात घेऊन यावं म्हणले तुझ्याकडे, परंतु जमलं नाही, माफ कर जाऊ दे. मग कृष्णा त्या पोराला घेऊन तू म्हणायला लागली चल बाळ्या चल. घराच्या बाहेर ती आली. बाळ्याला म्हणायला लागली असं कसं झालं रे बाळ्या, मला थोडं तरी सांगावं किती माझी फजिती झाली. आता तो बाळ्या राहिला नव्हता, पुन्हा तो कृष्ण राहिला. तो म्हणायला लागला कशी अद्दल घडली,
ती पाहायला लागली, अरे लबाडा कृष्ण, चल आता तुला घेऊन जाते. कानाला पुन्हा पकडलं, चल म्हणले आईकडे घेऊन. भगवान म्हणायला लागले, ठीक आहे अजून मी येतो आत, काहीच हरकत नाही. तिथं गेल्याच्या नंतर मागच्या वेळेला मी पोराचं रूप धारण केलं होतं, आता मात्र पोराच्या बापाचं रूप धारण केलं. देवाला काय होता येत नाही. पोरग होता येतं, पोराचा बाप होतो, आजा होतो, पंजा होतो, काही होतो. अशा देवाच्या अनेक लीला ओढ्या चालू झाल्या. सगळे गोकुळवासी त्रस्त झाले. जसं आपणही आता पाण्यासाठी त्रस्त झालात, भोजनासाठी त्रस्त झालात. आता लांबवण्यात मलाही अर्थ नाही. 2 तास झाले, रात्रीचं नाट्याचं कळतं महाराज, 4 वाजेपर्यंत नाही. आता पुन्हा कुठं भेटणार आहेत वर्षभर तुम्ही? गोकुळातल्या सगळे गोपिका सगळे तक्रारी यायला लागल्याच्या नंतर यशोदा माता म्हणायला लागली, कृष्ण आता तू इथे राहायचं, काय करू आहे? गाई घ्यायचं, गोपाळांना घ्यायचं, रानामध्ये घेऊन जायचं. भगवान म्हणाले, ठीक लागले, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु गेली वरवन, सगळ्या गोपाळांना सांगितलं, गाई घेऊन सगळ्याला जायचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी परमात्मा तयार झाले, सगळे गोपाळ आले, सुंदर भगवंताला सजवलं, कमरेला बांधायला शेला दिला, पितांबर नेसवलं, कमरेला बांधायला शेला दिला, खांद्यावरती घोंगुरी टाकली, वेताची छडी दिली, पावा दिला, एका शिंक्यामध्ये दुपारचं जेवण दिलं, सगळं सुंदर भगवंताला सजवलं. कपाळावरती कस्तुरीचा टिळा लावला, मोर मुकुट दिला आणि देव आता निघायला लागले. यशोदा माता डोळे भरून परमात्माकडे एकदा पाहते, आपल्याच पायाची माती काढते. यशोदा माता भगवंताच्या कपाळाला ती लावते, माझ्या कानोबाला कोणाची नजर लागू नये असं म्हणून ती भगवंताला आपल्या चरणाची धूळ लावते. आणि भक्ताच्या चरणाची धूळ परमात्मा आपल्या कपाळावरती लावून देत असते. भगवान सजून धजून निघाले, सगळे गोपाळ आले, चला देवा चला, दिवस उजळायला लागला, चला 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 लवकर गाई घेऊन जाऊ. निघायला लागले. जाताना सुंदर कृष्ण रूपामध्ये परमात्मा निघाले. दुतर्फा सगळा गाव बाहेर येऊन पाहायला लागला. दिवसभर आता आपल्याला कान्होबाचं दर्शन होत नाही म्हणून सगळे गोपाळ सगळे आपल्या दारासमोर सगळे येऊन उभा राहिले. देवाचं ते रूप पाहिलं आणि सगळे गोपाळ वगैरे निघाले. वृंदावनामध्ये गायी चारायला सोडल्या, खूप खेळ खेळले आणि खेळ खेळणं झाल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, उद्याला माझ्यासाठी शिदोरी घेऊन ये. माझी आई कैसे पाहे भगवान सांगितले की प्रत्येकाच्या शिदोरीमध्ये नवनीत आणले पाहिजे. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण आपापली शिदोरी घेऊन आले. दुपारची वेळ होती. सगळ्यांना सांगितलं की बाबा आपण एकत्र बसा. सगळ्यांना एकत्र बसवलं. गाईला कळंबाच्या झाडाखाली बसवलं आणि मध्यभागी परमात्मा उभा राहिले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करण्यात आल्या. पेंद्याला उभा केलं. पेंद्याच्या हाताने सगळ्यांच्या हातावरती प्रसाद दिला. प्रसाद हा संतांकडून भेटला पाहिजे आणि तो प्रसाद संतांच्याच नावाने घेतला पाहिजे. आणि मुदा घेऊन या करी पेंद वाटितो शिदोरी घ्यारे घ्यारे दैवात आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीनाथाचा तो प्रसाद सगळ्या गोपाळांना द्यायचा. मध्यभागी परमात्मा उभा राहिले. कमळाच्या फुलासारखे ते पाकळ्या जसे एक छोट्या त्याच्यापेक्षा मोठ्या त्याच्यापेक्षा मोठ्या असे असतात ना, त्या पद्धतीनं मध्यभागी परमात्मा, त्याच्यापेक्षा लहान गोपाळ त्यांच्या पायाजवळ, त्यांच्यापेक्षा मोठे त्याच्या पायाकडे असे करतात. सुंदर अशी रचना केली. सगळ्यांना भगवान सुंदर असं मधुर मधुर हसवत होते. मधुर मधुर त्याचं वर्णन करत असताना व्यास महर्षी भागवतामध्ये फार सुंदर वर्णन करतात. मध्ये स्वपरस्वरदे हासयन्नर्भवस्वे स्वर्गे लोके विशद भुगले यज्ञ भोगबाल केले पुंडली गजर झाला. तो प्रसाद सगळ्या गोपाळांच्या हातावरती दिला. भगवान म्हणायला लागले गोपाळांना की बाबा आता प्रसाद भेटला. 7 दिवस झाले. सुंदर सेवा झाली आणि त्या सेवेचा आता आपल्याला फळ मिळणार आहे. तो काल्याच्या रूपाने प्रसाद आपल्याला मिळेल. ज्याची ज्याची जशी जशी सेवा आहे त्या त्या पद्धतीने सर्वांना प्रसाद
परमात्मा देव एवढंच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. असंच उत्साहपूर्वक वरचीवर वाढता सप्ताह आपण करत जावा. नवीन तरुण मंडळी याच्यामध्ये परत सहभागी घ्यावे हे परत सगळ्यांना सांगण्याची विनंती की बाबा आपण जागृत झालो पाहिजे. आपला धर्म टिकायचा असेल, हिंदू धर्मावरती कुठला आघात जर व्हायचा नसेल तर असे सांस्कृतिक संस्कार होणारे कार्यक्रम फार महत्वाचे आहेत. पुढच्या पिढीला जर समजा आपण आता सेवा नाही केली तर पुढच्या पिढीला कळणार नाही की बाबा सेवा म्हणजे काय असते. त्यासाठी आता तरुण वयामध्ये असणारे ज्यांचे लेकरं लहान आहेत अशा व्यक्तीने आपणही आपला परमार्थ साधायचा आणि त्या परमार्थ करत आपल्या मुलांनाही शिकवायचा आहे. हा परमार्थ असा असतो, त्यालाही शिकवलं पाहिजे, त्याच्यावरती संस्कार घडले पाहिजे. त्याला हरिपाठ म्हणतात, त्याला कीर्तन म्हणतात, या सगळ्या गोष्टी त्या बाळांना शिकवलं पाहिजे. रोज घरामध्ये ज्ञानेश्वरीच्या 2 तरी ओव्या 5 तरी ओव्या आपण गायल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, हरिपाठ म्हणला पाहिजे, गाथ्याचं 1-2 तरी अभंग म्हणले पाहिजे, नामस्मरण सगळ्यांनी एकत्र बसून केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला संस्कार मुलावरती राहतील. जर मुलावरती संस्कार राहिले तर पुढची पिढी चांगली होईल. नाही जर संस्कार राहिले नाही तर आपल्या संस्कृतीमध्ये काही राहणार नाही. कारण आपल्या धर्मावरती अगोदरच खूप आघात यायला लागले. आता कुठे दिवस चांगले यायला लागले. आपला जो धर्म टिकायला लागला तो टिकवायचा जर असेल तर आपल्या विचाराचे जे काही कोणी असतील त्यांच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांच्यावरतीच आता जबाबदारी टाकली पाहिजे. त्यांना आपण मोठं केलं पाहिजे. ते कसं करायचं ते आपलं आपण ठरवायचं आहे. त्याच्यामुळे मी जास्त खोलामध्ये काही जात नाही. त्या पद्धतीने आपण आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण व्हावं वाटत असेल तर आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. हे सगळं फोडून सांगायची आता कोणाला गरज पडलेली नाही. त्याच्यासाठी ज्या ज्या पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने संरक्षण आपलं करून घेण्यासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी हे सगळं आपण केलं पाहिजे. झालेली सेवा वर्षेप्रमाणे याही वर्षी ही सेवा भगवान महारुद्राच्या चरणी समर्पित करतो आणि इथंच सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, कानोबाचे ध्यान. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्ण मणी समाधान तुमचे मनावीचे नाही नारायण स्वामिक बनेचे सापडले मनावीचे नाही नारायण तुका म्हणे भोगे वारी मनावीचे नाही नारायण अकरुणी आरती चक्रपाणी हो वाढते प्रेमाचा प्रेमारती गोविंदाची हो वाढते धन्य धन्य बाळा प्रधान मुक्त वाढती प्रेमानंदा धन्य धन्य
विसे भरी होपा मम विरकमय देव शोभा लिवाचा बेने भरमाले गाचरणी मारुतई देव जय पांडुरंगा रकमय राई जमना भविरंगा गोशी मागा देवनी एकाचे विनाम कल्लला नित्य भेटी करुणा पुण्यमा देव जय पांडुरंगा रकमय राई जमना भविरंगा आषाढ कार्तिक भक्त चंद्र भाग्य देव जय पांडुरंगा चंद्राने उडाने ओंकार बने श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायणा सगळ्या पंकाजनादान सर्वना विनाशा सकळ देवा देवा कृपाळू केशवा चक्रधरा विश्वापरा सर्वदेवता करुणागणा सहस्रपाला जगना क्षीरसागरा शेष सेना कमला नैना कमलापती माधव हनुमंत पुरते धरिका शिवा आगाय सगुण निर्गुण जगती नित्य जगजीवन वसुदेव देव किरण बाळ रांगणा बाळ कृष्ण तुका लालो टांगणे मज ढावदावादी चरणी हेच करीत सेविनवणे भोवंदने सकळवादी देवा रूपाळवादी केशवा मानंद मानव सदा शिवास विठ्ठल रखमा ठोपा रखमा ठोपा शिवाय माझ्या कर्मजन्मी वागास भगई कावर वारीचे पुण्य त्यारी संत संगे स्वर्गवास गणेत्र माझा कलो प्रणित चंद्र भागेशनाथ तुका भागे चिदान खंड विचार मागणे ते सुप्रचारी दिशरी पाळे वर्णना या संतास तुका मने आता उदार धोई मंत्री काय संतास्य ज्याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस घडवा म्हणून 1 वर्षापासून आणि सतत 8 दिवसापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्याचा शेवटचा दिवस म्हणजे काल्याची कीर्तन सेवा. आणि त्या काल्याची कीर्तन सेवा आमचे आदरणीय आमच्या गावावर अतिशय प्रेम करणारे हरिभक्त योगेश महाराज बेटमोगरा यांनी अतिशय उत्तम प्रकारे सेवा दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं आमच्या गावातर्फे ग्रामस्थातर्फे खूप खूप धन्यवाद. आणि त्यांच्या कीर्तनाला साथ देणारे मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि टाळकरी त्यांचं सुद्धा खूप धन्यवाद. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या प्रेरणेने चालत येतो आमचे आदरणीय बाबू महाराज वडगावकर, चंद्रकांत पाटील व तसेच ज्यांनी 1993 आमचा सप्ताह स्थापन केला. माय बाबा खूप कष्टातून खूप मेहनतीतून आज
सांगताना खूप आनंद वाटतो, पण जे कष्ट आमच्या सुरुवातीला ज्यांना झालेले असतील ते खूप कष्ट, रस्ता नव्हता, पैसे मिळत नव्हते, कष्टातून खाण्याची जे ज्वारी आहे त्या ज्वारीतून सप्ताह सुरुवात केला, त्याच कष्टाचे फळ आज आपण खूप अतिशय आनंदाने या ठिकाणी आपण पाहत आहोत. चालत आलेला हा 32व्या वर्षातील काही कदाचित आमच्यासाठी प्रेमाखातीर आलेले टाळकरी, गायनाचार्य, मर्दंगाचार्य, त्यांच्या सेवेमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या गावातर्फे त्यांचं धन्यवाद मानतो. या ठिकाणी काल्याची कीर्तन सेवा संपलेली असे जाहीर करून कृपया सर्वांनी आपण या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सर्वांना धन्यवाद. महिला मंडळ कृपया आपण याच ठिकाणी महाप्रसाद घेऊनच घरी जायचं आहे.